चला तर आज नागपंचमीसाठी नाग बनवूया। त्यासाठी मी घेतले तेल, नागाचा मोल्ड, कोकोपीट आणि माती। तुम्ही शाडू माती पण घेऊ शकता किंवा संपूर्णपणे कोकोपीटचा पण करू शकता। सगळ्यात आधी मी कोकोपीटचे खडे छान फोडून घेतलेत, मोकळं करून घेतलंय आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून तर थोडासा घट्टपणा येईल इतपत ते घट्ट होईल एवढं मळून घेतलं। याच्यामध्ये तुम्ही बिया घातल्यात तर नाग विसर्जन केल्यावर छान झाड पण येईल। चला, कोकोपीट तयार झालं आहे। आता मोल्डला तेल लावून घेऊया। तुम्ही कुठलं पण तेल घेऊ शकता। तेलामुळे आपला नाग मोल्डमधनं निघायला खूपच सोयीचं होतं। आता पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात आणि छोटे छोटे मातीचे गोळे घेऊन छानपैकी मोल्डमध्ये भरून घ्यायचे। संपूर्ण मोल्डमध्ये एक असा खालचा थर लावून घ्यायचा आहे, म्हणजे मग आपल्याला त्याच्यात कोकोपीट भरता येईल। मी मृण्मयी रचनात्मकमध्ये आपल्यासाठी असेच वेगवेगळे कलात्मक व्हिडिओ घेऊन येत असते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये पण पाठवून द्या। बघा, बोलता बोलता संपूर्ण मोल्डला एक लेयर लावून झाला। छानपैकी पाण्याचा नंतर त्याच्यावर हात फिरवून सेट करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोकोपीट घालणार आहे। दाबून दाबून कोकोपीट छान भरून घ्या। पूर्ण मातीचा केला तर नाग खूप जड होतो, त्याच्यापेक्षा कोकोपीटनी तो थोडा हलका होतो। आता मातीच्या थोड्या अशा चपट्या हे करून मागची बाजू पूर्णतः बंद करून घ्यायची आहे। बघा, पाणी थोडंसं जास्त लागलं तरीही चालेल। सगळीकडनं सील झाल्यानंतर पाण्याचा हात फिरवून छानपैकी त्याला एकसारखं करून घेणार आहे आपण। जिथे तुम्हाला कोकोपीट कमी वाटेल किंवा काही वरती खालती झाला आहे भाग असं वाटेल, तिथे तुम्ही माती अजून लावून त्याला सेट करून घेऊ शकता। पाणी लावून पूर्णपणे छान तयार करून घ्यायचा। बघा, प्लेन तयार करून घ्यायचा एकदम। आणि नंतर बाजूनी आपलं बोट फिरवून छानपैकी तिथली माती काढून घ्यायची, म्हणजे आपला नाग इझिली निघेल। एक दिवसानंतर हा मोल्ड आणि हे असं दिसतंय। बघा, सगळ्या बाजू छान सुटलेल्या आहेत। आता हलक्या हाताने छानपैकी काढून घेऊया। वाव, कसला मस्त दिसतोय बघा। याच्या डेकोरेशनसाठी मी दिया डेकोरेशनची जी सजावट दाखवली आहे ती पण तुम्ही वापरू शकता। हा मोल्ड ॲमेझॉनवरती मिळेल। बघा, मस्त सुंदर दिसतंय ना? नक्की करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया फ्रेंडशिप बँड कसे बनवायचे। थँक्यू।